नमस्कार. HFC व्होकेशनल अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपला पहिला विषय आहे ऑफिस मोटिवेशन. ऑफिस मोटिवेशनमधलं पहिलं चॅप्टरचं नाव आहे आपल्या सभेसंबंधी चिटणीसांची कार्य. सभा. सभा म्हणजे काय? झूम मीटिंग सगळ्यांना या लॉकडाऊनमध्ये माहीतच झालेली आहे. झूम मीटिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहून देखील एकत्रितपणे मीटिंगमध्ये सामील होऊ शकतात. पण आपल्या या सभेमध्ये जी चिटणीसाची कार्य, सभेसंबंधीची चिटणीसाचे कार्य, याच्यामध्ये सभा म्हणजे काय? तर सभा हा लॅटिन शब्द मेटा या शब्दापासून आलेला आहे. मीटिंग म्हणजे समोरासमोर होणारी विचारांची देवाणघेवाण. अशा प्रकारे सभेमध्ये दोनपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करीत असतात व त्याच्यावर योग्य प्रकारे विचार विनिमय करून निर्णय घेत असतात. सभेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते निर्णय अतिशय महत्त्वाचे असतात. व्यवसायाच्या दृष्टीने सभा ही अत्यंत महत्त्वाची असते. कंपनी कायद्यानुसार सभा घेणे ही अनिवार्य असते. सभेमध्ये जे काही कंपनीचे मालक असतात ते भागधारक असतात आणि भागधारक अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. ते भागधारक कंपनीचे मालक असतात. त्याच्यामुळे कंपनीमध्ये काय चाललेलं आहे याच्याविषयीची त्यांना माहिती असणे आवश्यक असते. कंपनीच्या दृष्टीने सभा म्हणजे भागधारक व संचालक यांच्या पूर्वसूचनेनुसार योग्यरित्या ती पार पाडणे, याला सभा असे म्हणतात. सभेसंबंधीची वैशिष्ट्ये अशी असतात की सभेमध्ये कमीत कमी दोन व्यक्ती तरी सभेला उपस्थित असणे आवश्यक असते. सभा ही समान हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींमध्ये होणे आवश्यक असते. सभेची वेळ ही पूर्वनियोजित असली पाहिजे. त्याच्यामध्ये वेळ, ठिकाण आणि स्थान निश्चित केलेलं असते. सभेमध्ये विचार विनिमय करून निर्णय घेतले जातात. ही सभेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. कंपनीचे भागधारक हे कंपनीचे मालक असतात. ते भाग घेऊन कंपनीचे मालक होत असतात. हे भागधारक अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. तेव्हा त्या कंपनीच्या भागधारकांना त्यांच्या कंपनीमध्ये काय सुरू आहे हे त्यांच्याद्वारे संचालक मंडळ त्या कंपनीचं कामकाज पाहत असतात. कामकाज पाहत असताना कंपनीमधली सगळी माहिती मिळण्यासाठी सभेचं नियोजन केलं जाते. भागधारकांना या सभेमध्ये आपली मतं मांडण्याची, त्याच्यामध्ये कंपनीचं जे कामकाज चालत आहे त्याच्याविषयीची पूर्ण माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणूनच या संचालक मंडळाद्वारे सभा आयोजित केल्या जातात. सभेमध्ये भागधारकांना सभेत प्रवेश घेण्याची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मतदान करण्याची, आपले निर्णय सुनावण्याची संधी भागधारकांना मिळत असते. ते कंपनीचे खरे मालक असतात. त्याच्यामुळे त्यांना अशी संधी मिळणे आवश्यक असते. म्हणूनच या सभा आयोजित केल्या जातात. कंपनी कायद्यानुसार भागधारकांना त्या कंपनीमध्ये आपली मते मांडण्याचा अधिकार मिळतो. कारण की ही लोकशाही ही पद्धती आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो, आपले मतं मांडण्याचा अधिकार असतो. आणि कंपनी कायद्यानुसार भागधारकांच्या विशिष्ट सभा घेणे कंपन्यांवर बंधनकारक केलेले आहे. कंपन्यांच्या सभा घेण्यामागचा उद्देश हा असतो आणि त्याचं महत्त्व हे आहे की कंपनीची ध्येयधोरणे निश्चित करणे. कंपनीची ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी सभा घेतल्या जातात. कंपनीचे भविष्यकालीन ज्या योजना असतात त्या योजना तयार करण्यासाठी सभा घेतल्या जातात. सभासदांना एकत्रित येण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीच्या कामकाजांची चर्चा करण्यासाठी देखील या सभा घेण्यात येतात. कंपनीचे काही समस्या असेल, काही प्रश्न असेल ते सभेमध्ये सोडविण्यासाठी सभा आयोजित केली जाते. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या सभासदांवर कारवाई करण्यासाठी देखील या सभा घेण्यात येतात. कंपन्यांना झालेला जो लाभ असतो तो लाभांशाच्या रूपात जाहीर करण्यासाठी सभा घेण्यात येते. संचालक व हिशोब तपासनिकांची नेमणूक करण्यासाठी सभा घेण्यात येतात. कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे, नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे, कनिष्ठ वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देण्यासाठी या सभा घेण्यात येतात. काही सभांचे प्रकार आहे. सभांच्या प्रकारामध्ये भागधारकांच्या सभा आणि संचालकांच्या सभा. भागधारकांच्या सभेमध्ये नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा अशा प्रकारे सभा घेतल्या जातात. तर संचालकांच्या सभामध्ये संचालक मंडळाची सभा आणि
समितीची सभा असे 2 प्रकार पडले जातात. भागधारकांच्या सभेमध्ये नियामक सभा ही अत्यंत महत्त्वाची सभा असते. ती वर्षातून एकचदा म्हणजे कंपनी स्थापन झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये घेणे आवश्यक असते. कंपनीची ही नियामक सभा कंपनी कायदा 1956च्या कलम 165 नुसार भागांनी मर्यादित कंपनी व हमीने मर्यादित असलेल्या प्रत्येक सार्वजनिक कंपनीला ही सभा घेणे अनिवार्य. कंपनी सुरू झाल्यापासून 1 महिन्यानंतर किंवा 6 महिन्याच्या आत घेणे बंधनकारक आहे. ही सभा कंपनीच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच घेतली जाते. या सभेचा मुख्य हेतू असतो खाजगी कंपनीतील ही व्यावसायिक प्रगती सभासदांना माहीत व्हावी. कंपनी स्थापन झाल्यापासून व्यवसायाची जी काही आर्थिक प्रगती आहे किंवा जी काही व्यावसायिक प्रगती आहे याची माहिती होण्यासाठी ही नियामक सभा घेतली जाते. या सभेचे उद्दिष्ट असे असते की कंपनी कायदा 1956च्या कलम 165 नुसार तरतुदीचे त्याचे पालन करणे, नियामक अहवालांना मंजुरी देणे, कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या नोंदणीनंतरच्या प्रगतीची व स्थापनेची माहिती देणे, कंपनीच्या भागधारकांना प्रवर्तकांनी नोंदणीपूर्वी केलेल्या प्राथमिक खर्चाचा तपशील देणे, स्थापना काळात कंपनीने केलेल्या विविध करारांची माहिती भागधारकांना देणे, पदाधिकारी जे काही असतात त्यांच्या नियुक्त्या करणे, ही सगळी उद्दिष्टे या नियामक सभेची आहे. आपण सभेसंबंधीच्या काही कायदेशीर तरतुदी पाहू. सभा भरविण्याचा कालावधी. सभा भरविण्याचा कालावधी कंपनी स्थापन झाल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीपासून तर 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत ही सभा घेणे आवश्यक असते. जर ही सभा 6 महिन्याच्या आतमध्ये भरवल्या गेली नाही तर कायदेशीररित्या सभेचं आयोजन केल्या जाते. सभेसाठी संचालक मंडळ आपली संचालक मंडळाच्या सभेमध्ये या सभेचा ठराव मंजूर करून ही सभा बोलवू. सभेसाठी सभासदांना सभेची सूचना 21 दिवसाच्या आधी पाठविणे आवश्यक असते. सभेची सूचना देत असताना त्याच्याबरोबर सभेच्या अहवालाची प्रत देखील त्यांना पाठवावी लागते. आणि गणपूर्ती. सभा होत असताना सभेसाठी किमान 5 सभासदांची गणपूर्ती होणे आवश्यक आहे, नाहीतर ती सभा रद्द केली जाते. गणपूर्ती अभावी नियामक सभा ही तहकूब करता येते किंवा योग्य कारणासाठी देखील ही नियामक सभा रद्द करता येते. तसेच समोर सभा न बोलवल्यास कलम 165 नुसार कंपनी कायदा मध्ये चूक झाल्यास संचालकास किंवा अधिकाऱ्यास 5,000 रुपयापर्यंत दंडा व सभा न घेतल्यास कंपनी विसर्जन करण्याचा आदेश न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो. आता आपण नियामक अहवाल म्हणजे काय ते पाहू. नियामक अहवालाची एक प्रत सभासदांना सभेच्या सूचनेबरोबर प्रमाणित प्रत सभासदांना अचूकपणे पाठवावी लागते. कमीत कमी 2 संचालकांनी हिशोब तपासणीकाने त्याला प्रमाणित करणे आवश्यक असते. अशा प्रकारे प्रमाणित नियामक अहवालाची प्रत सूचनेबरोबर प्रत्येक सभासदांना दिली जाते. नियामक अहवालामध्ये सभेच्या तारखेपर्यंत कंपनीने वाटप केलेल्या पूर्ण व अंशतः भरलेल्या भागांचा तपशील. नियामक अहवालामध्ये सभेच्या तारखेपर्यंत कंपनीने वाटप केलेले पूर्ण व अंशतः भरलेल्या भागांचा तपशील दिलेला असतो. तसेच जमाबंद खर्चाचा तपशील देखील त्यामध्ये दिलेला असतो. तसेच प्राथमिक कंपनीने केलेला जो खर्च असेल त्याचा तपशील त्यामध्ये दिलेला असतो. प्राथमिक जे काही करार केलेले असतात त्या कराराचा तपशील दिलेला असतो. कंपनीच्या संचालक किंवा व्यवस्थापक, हिशोब तपासणी यांची नावे व पत्ते देखील या नियामक अहवालामध्ये दिलेली असतात. नियामक सभेपूर्वी चिटणीसाला काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतात. नियामक सभेसाठी चिटणीसाला ठराविक नमुन्यात नियामक अहवाल तयार करावा लागतो. तो संचालक मंडळाकडून तसे व्यवस्थापकीय संचालकाकडून बिनचूक आहे की नाही असं प्रमाणपत्र त्याला मिळवावे लागते. हिशेब तपासणीचा अहवाल देखील या नियामक अहवालाला प्राप्त करावा लागतो. संचालक मंडळांची सभा बोलविणे आणि त्या सभेमध्ये तो मंजूर करून घेणे नियामक अहवाल हे देखील कामे संचालकाला पार पाडावी लागते. सभेची सूचना. ही सूचना प्रत्येक सभासदाला 21 दिवसाच्या अगोदर व त्याच्यासोबतच नियामक सभेचा अहवाल देखील देणे आवश्यक असतो. नोंदणी अधिकाऱ्याकडे नियामक अहवालाची प्रत पाठविणे आवश्यक असते. तसेच चिटणीसाला नियामक सभेपूर्वी सभासदांची यादी तयार करावी लागते.
त्या सभासदांच्या यादीमध्ये सगळ्या सभासदांची नावे आलेली असली पाहिजे. तसेच जी सभा नियामक सभा बोलवण्यात येत आहे त्या सभेसंबंधीची पूर्ण व्यवस्था, प्रत्येक सभासदांना बसण्याची व्यवस्था आणि इतर देखील त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्यांची व्यवस्था तिथे त्याला करावी, चिटणीसाला पूर्ण करावी लागते. आता आपण सभा चालू असताना चिटणीसाला कोणकोणती कामे पार पाडावी लागतात ते आपण पाहू. एक तर पहिलं काम आहे ते म्हणजे सभा चालू असताना घनसंख्या आजमावणे. कमीत कमी 5 तरी घनसंख्या सभेला हजर असणे आवश्यक असते. त्याची नोंद चिटणीसाला घ्यावी लागते. नंतर जे सभेला उपस्थित आहे त्या सभासदांच्या नोंदणी करणे, त्यांच्या सह्या घेणे उपस्थिती पत्रकावर, ही कामे चिटणीसाला पार पाडावी लागतात. नंतर अध्यक्षाच्या परवानगीने ज्या काही सूचना येतात त्या सूचनेचं त्याला पालन करावं लागते. कार्यक्रम पत्रिकेचं त्याला वाचन करावं लागते. नंतर नियामक अहवालाचे वाचन अध्यक्षाच्या परवानगीने त्याला करावं लागते. चिटणीस हा जो कामकाज सभेचं नियामक सभा चालू असताना जे काही कामे पार पाडली जातात त्या कामकाजाची ते टिपणे घेण्याचं काम चिटणीस करीत असतो. तसेच सभेच्या अध्यक्षांना तो सहाय्य करण्याचं काम करतो. योग्य कागदपत्रे त्यांना पुरवितो. योग्य दस्तऐवजाचा संदर्भ म्हणून तो त्यांना तयार ठेवून त्यांना मदत करीत असतो. अशा प्रकारे चिटणीसाला सभा चालू असताना ही कामे पार पाडावी लागतात. सभा संपल्यानंतर चिटणीसाला कोणकोणती कार्य करावी लागतात ती आपण आता पाहू. एक तर सभा संपल्यानंतर सभेचं इतिवृत्त तयार करण्याचं काम चिटणीसाला पार पाडावं लागते. सभा झाल्यापासून तर 30 दिवसाच्या सभेचे इतिवृत्त त्याला अध्यक्षाच्या संमतीने सही चिटणीसाला सही घेऊन त्यावर तो इतिवृत्त लेखन किंवा तयार करावे लागते. सूचनांची अंमलबजावणी. सभेमध्ये ज्या काही सूचना सभासदांनी केलेल्या असतात त्या सभासदाच्या सूचनेचं त्याला पालन करावं लागते. नोंदणी अधिकाराकडे काही विशेष ठराव संमत झाले असले 30 दिवसाच्या आत त्याचे नोंदणी अधिकाराकडे संमतीसाठी तो अहवाल सादर करावा लागतो. अशा प्रकारची कामे 30 दिवसाच्या आत चिटणीसाला पार पाडावी लागतात. वार्षिक सर्वसाधारण सभा याच्याविषयीची आपण आता माहिती पाहू. वार्षिक सर्वसाधारण सभा ही वर्षामध्ये एकदाच व कंपनी कायदा 1956 नुसार कलम 166 नुसार प्रत्येक कंपनी ही सभा बोलवीत असते. वर्षातून ही एक सभा घेणे आवश्यक असते. या सभा घेण्यामागचा उद्देश काय असतो तर कंपनीची आपण वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्देश पाहतो की कंपनीची प्रगती व कामकाजाचा आढावा घेणे हा मुख्य उद्देश असतो. त्याची सही सभासदांना उपलब्ध करून देणे. नंतर निवृत्त झालेले जे संचालक असतात त्यांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती करणे हा देखील एक उद्देश असतो. नंतर संचालकांच्या वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल, वार्षिक सर्वसाधारण विवरणपत्र स्वीकारणे व सभासदांची त्यांना मान्यता मिळवणे ही कामे देखील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी करावी लागतात. तसेच कंपनीला जो काही लाभांश होत असतो त्या लाभांश जाहीर करणे, नंतर हिशोब तपासनिकांची नेमणूक करणे, त्या हिशोब तपासनिकाचा मोबदला ठरवणे इत्यादी कामे सर्वसाधारण वार्षिक सभेच्या आधी पूर्ण करावी लागतात. घटनापत्रकामध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही घटनापत्रकामध्ये किंवा नियमावलीमध्ये बदल करायचे असेल ते देखील बदल या कायद्यानुसार या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले जातात. या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कंपनी कायद्यानुसार कोणत्या नियमावली आहे ते आता आपण पाहू. वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी हा कंपनी स्थापन झाल्यापासून तर 18 महिन्याच्या आत ही पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे आवश्यक असते. त्याच्यानंतरची दुसरी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत बोलवावी लागते. आणि 2 लागोपाठ वार्षिक सर्वसाधारण सभा हे 15 महिन्यापेक्षा या 2 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जास्ती अंतर असता कामा नये. अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभेची कंपनी कायद्यानुसार तरतुदी केलेल्या आहेत. सभा बोलवणारी व्यक्ती कोण असते तर सभा बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळ आपल्या सभेमध्ये सभा बोलवण्यासाठी सभा घेत असतो व सभा बोलवण्याचा अधिकार चिटणीसाला
देत असतो. अशा प्रकारे चिटणीस वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवीत असतो. सभेची सूचना प्रत्येक सभासदाला 21 दिवसाच्या अगोदर मिळाली पाहिजे. त्या सभेच्या सूचनेबरोबर त्याला कार्यक्रम पत्रिका, वार्षिक विवरणपत्रे, वार्षिक अहवाल व प्रॉक्सी अर्ज देखील सभासदांना पाठवावे लागतात. गणसंख्या म्हणजे जी सभा चालू असते त्या सभेसाठी आवश्यक ती गणपूर्ती होणे आवश्यक असते. यासाठी 5 सदस्य संख्या कंपनी कायद्यामध्ये दिलेली आहे. पण खाजगी कंपन्यांसाठी 2 ही गणपूर्ती संख्या देखील असू शकते किंवा निराळी तरतूद देखील या कंपनी कायद्यामध्ये करण्यात येऊ शकते. सभा तहकूब केव्हा केली जाऊ शकते तर जे काही अर्धा तास अगोदर गणपूर्ती झाली नसेल सभेची तर ही अशी सभा काय करण्यात येते की तहकूब करण्यात येते आणि ही सभा पुढील आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच दिवशी घेण्यात येते किंवा योग्य करण्यासाठी ही सभा देखील रद्द करण्यात येते. वार्षिक सर्वसाधारण सभेत योग्य कालावधीत न बोलवल्यास त्या सभेसंबंधी दोषी व्यक्तीला 50,000 पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आणि तसेच ती सभेचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये ती सभा घेण्यात आली नाही तर प्रत्येक दिवसासाठी 2500 रुपये देखील त्याला प्रत्येक दिवसासाठी दंड आकारला जाऊ शकतो. अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभा ही योग्य कालावधीत घेणे आवश्यक आहे. नाहीतर कंपनी कायद्यानुसार त्याच्यानुसार ज्या तरतुदी केलेल्या त्या तरतुदी त्याच्यामध्ये पूर्ण होणे त्या तरतुदी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी चिटणीसाची काही सभेपूर्वीची महत्त्वाची कामे त्याला चिटणीसाला पार पाडावी लागतात. एक तर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामाचे वेळापत्रक तयार करणे. वार्षिक सर्वसाधारण कशा प्रकारे राहील त्याचं वेळापत्रक कोणतं राहील हे चिटणीसाला ठरवावं लागते. तसेच वार्षिक हिशेबपत्रके जे आहे ते वार्षिक हिशेबपत्रकामध्ये नफा तोटा खाते, वार्षिक ताळेबंद तयार करून तो त्याला तपासून तयार ठेवावा लागतो. तसेच हिसाब तपासणीचा जो अहवाल असतो चिटणीसाला वार्षिक सर्वसाधारण सभेआधी तयार करून तो तयार ठेवावा लागतो. तसेच संचालक मंडळाची एक सभा घेऊन त्याच्या संचालक मंडळाचा एक अहवाल चिटणीसाला तयार करून ठेवावा लागतो. प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करून ती सभासदापर्यंत पोहोचवण्याचं काम चिटणीस पार पाडत असतो. संचालक मंडळाची सभा घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून ते निर्णय त्याला घ्यावे लागतात. संचालक मंडळाचा लाभांश जाहीर करणे, नंतर संचालक मंडळाचा जो काही अहवाल आहे तसेच हिशेब तपासणीचा अहवाल तयार करून तो सभेसाठी तयार करून ठेवणे. तसंच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जी काही तारीख आहे, ठिकाण आहे, वेळ आहे याचं नियोजन करणे. जे काही निवृत्त संचालक मंडळ असते त्यांची संचालकाची क्रमानुसार नावांची यादी तयार करणे, पत्रांची छपाई करणे, सभासदांना सूचना पाठविणे, त्या सभासदांना सूचनेसोबत हिशेब तपासणीचा अहवाल, प्रतिनिधी पत्रकाचा अहवाल हे देखील त्याला सूचनेसोबत सभासदांना पाठवावे लागते. अध्यक्षाचे भाषण, अध्यक्ष कोण भाषण करणार आहे याची पूर्ण तयारी करून घेऊन त्याचे सभेमध्ये नियोजन करणे हे देखील काम चिटणीसाला पार पाडावे लागते. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रसिद्धी मिळण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये त्या सभेचं वर्तमानपत्रामध्ये ती सभा केव्हा होणार आहे याची प्रसिद्धी देण्यात येते. ठराविक कालावधीमध्ये नोंदवह्या बंद ठेवण्याचं काम केल्या जाते आणि भागधारकांना देखील तशा सूचना केल्या जातात की नोंदवह्या ह्या ठराविक कालावधीसाठी बंद करण्यात आलेल्या आहे. प्रतिनिधी पत्रकाची व्यवस्था 48 तास अगोदर त्याला करावी, चिटणीसाला पार पाडावी लागते. इतर व्यवस्था देखील चिटणीसाला सभेसाठी करावी लागते. त्याच्यामध्ये सभेचं नियोजन करणे, सभेचं आरक्षण करणे, अल्पाहाराची व्यवस्था करणे अशा प्रकारची सभेसंबंधीची कामे चिटणीसाला पार पाडावी लागतात. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना चिटणीसाला काही कामे पार पाडावी लागतात. एक तर पहिलं काम असते की चिटणीसाला गणसंख्याची पूर्ती झाली आहे की नाही याची
माहिती अध्यक्षांना पुरवावी लागते. नंतर जे सभासद सभेला हजर आहे त्यांच्या त्या नोंद वहीमध्ये सह्या घेऊन त्याची नोंद करावी लागते. अध्यक्षाच्या सूचनेनुसार ज्या सूचना असतात त्या सूचनेच्या कार्यक्रमाचं वाचन चिटणीसाला करावे लागते. संचालकाचा हिशोब तपासणीचा जो अहवाल असतो तो अहवाल देखील तयार करून त्याला सभेमध्ये सादर करावा लागतो. तसेच मागील जी सभा झालेली असते त्या मागील सभेचं इतिवृत्त तयार करून त्या इतिवृत्ताचं वाचन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चिटणीसाला करावं लागते. सभा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सभेची योग्य ती म्हणजे सभा योग्य रीतीने पार पाडण्यासाठी जी काही कामे करावी लागतात ती सर्व कामे चिटणीसाला पार पाडावी लागते. सभेमध्ये जर मतनोंदणीची मागणी करण्यात आली तर त्याची देखील व्यवस्था चिटणीसाला पार पाडावी लागते. नंतर सभेमध्ये जे काही कामकाज पार पाडलं जाते त्या कामकाजाचं इतिवृत्त तयार करण्यासाठी चिटणीसाला त्या सभेमध्ये विविध प्रकारची टिप्पणी घ्यावी लागते व त्याच्यावरून ते इतिवृत्त तयार करावी लागते. अशा प्रकारे चिटणीसाला सभा चालू असताना ही सर्व कामे पार पाडावी लागतात. सभा संपल्यानंतर चिटणीसाला काही कामे पार पाडावी लागतात. अशा एक प्रकारे त्याला सभेचं इतिवृत्त तयार करावं लागते. नंतर ज्या लोकांच्या नेमणुकी केलेल्या आहे त्या हिसेब तपासणीची नेमणूक केली असेल तर त्याची त्यांना पत्रे पाठविणे किंवा संचालकाची ज्याची नेमणूक केलेली असेल त्याचे पत्र पाठवणे अशी कामे चिटणीसाला पार पाडावी लागतात. तशाच प्रकारे लाभांश जाहीर झाल्यानंतर त्याची अधिपत्रे रवाना करण्याचं काम 30 दिवसाच्या चिटणीसाला पार पाडावी लागते. तशाच प्रकारे या विवरणपत्रे हिसाबपत्रके याची नोंदणी अधिकाऱ्याकडे 7 दिवसाच्या आत ते सादर करून त्याचे 30 दिवसामध्ये ते सादर करणे त्याला आवश्यक असते. विशेष ठराव जर सभेमध्ये मांडला गेला असेल तर त्याची देखील नोंदणी करून ठेवणे त्याला आवश्यक असते. नंतर जे काही कार्यवाही सभेमध्ये करण्यात आलेली आहे त्या सगळ्या कार्यवाहीची अंमलबजावणी करण्याचं काम चिटणीस पार पाडत असतो. अशा प्रकारे चिटणीसाला सभा होण्याच्या पूर्वी, सभा चालू असताना आणि सभा संपल्यानंतर ही अशा प्रकारची कामे त्याला पार पाडावी लागतात. त्याच्यामुळे चिटणीसाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय महत्त्व आहे. अशा प्रकारे ही चिटणीसाची आपण वार्षिक सर्वसाधारण सभेची चिटणीसाची कार्य पाहिलेली आहे. अशा प्रकारे ही कार्य चिटणीसाची त्याला पार पाडावी लागतात. या व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाची सभेसंबंधीची कार्य पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये सभा म्हणजे काय, सभेमध्ये चिटणीसाचे कार्य कोणकोणते असतात, नियामक वेगवेगळ्या प्रकारच्या सभा कोणत्या आहे, त्याच्यामध्ये नियामक सभा आपण पूर्ण पाहिलेली आहे. नियामक सभा सुरू होण्याच्या आधी, चालू असताना व संपल्यानंतर चिटणीसाला कोणती कामे करावी लागतात. नंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये देखील चिटणीसाचे कार्य पाहिलेले आहे. सभा चालू असताना, सभा संपल्यानंतर आणि सभेच्या पूर्वी जी काही कामे करावी लागतात ती चिटणीसाची सर्व कामे आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. याचा तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्याचे परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल.